गरमागरम पांढरं शुभ्र मऊसूद असं उपीट झाले बरं का. ज्यावेळेस आपण कोरडं उपीट बनवतो त्यावेळेस ते खाताना घशामध्ये थोडंसं दाटल्यासारखं होतं. पण या पद्धतीचं जर तुम्ही उपीट केलं ना तर ते खाताना अजिबात दाटल्यासारखं होत नाही. एकदम मऊसूद असं झालेलं आहे. लग्नामध्ये ज्यावेळेस आचारी नाश्त्यासाठी उपीट बनवतो त्याच पद्धतीचं हे उपीट बनलेलं आहे. बघायची रेसिपी, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा व्यवस्थित चाळून आणि निवडून घेतलेला आहे. हा जो रवा आहे ना तो आपल्याला सुरुवातीला तेल न टाकताच भाजून घ्यायचा आहे. कढई एकदम गरम आहे, व्यवस्थित गरम करून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी केली आणि कमी फ्लेमवर आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना तो करपू द्यायचा नाही आहे किंवा त्याचा रंग देखील आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे. रवा पांढरा शुभ्र राहिला पाहिजे आणि भाजलाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा थोडासा भाजला की त्याचा थोडासा रंग बदलतो, म्हणजे तो जास्त पांढरा दिसतो. त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतले आणि तेल टाकल्यानंतर देखील आपल्याला हा जो रवा आहे तो कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट करायची नाही आणि तेल टाकल्यानंतर सुद्धा त्याचा रंग बदलू द्यायचा नाही. एकदम पांढरा शुभ्र असा हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा आता भाजलेला आहे आणि आता आपण लगेचच हा रवा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. रवा काढल्यानंतर याच कढईमध्ये लगेचच फोडणी करून घ्यायची. तर कढई गरम आहे त्यामध्येच मी 2 ते 3 चमचे यामध्ये तेल टाकून घेणार आहे. लगेचच फोडणी करून घ्यायची. तर मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. कच्ची मोहरी जर असेल ना ती दाताखाली खाताना वेगळी लागते. त्यामुळे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं व्यवस्थित फुललं की लगेच कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्ता व्यवस्थित परतला गेला की हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर मी इथे 1 कांदा एकदम बारीक चिरून घेतला होता. तो कांदा मी इथे टाकलेला आहे आणि या स्टेजला तुम्ही यामध्ये शेंगदाणे देखील टाकू शकता. पण मी आज शेंगदाणे न टाकताच उपमा बनवणार आहे, म्हणजेच उपीट बनवणार आहे. तुम्हाला जर आवडत असतील शेंगदाणे तर तुम्ही टाकले तरी देखील चालेल. तर कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेतलं आहे. तर 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेला आहे. त्यानंतर रवा जो आहे तो भाजून घेतला होता, तो आता थंड झाला होता. तोच रवा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. तो रवा पुन्हा एकदा या फोडणीसोबत व्यवस्थित परतून घ्यायचा. 1-2 मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे रवा पुन्हा एकदा. आणि शेजारीच गॅसवर मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. ज्यावेळेस आपण उपीट बनवतो ना त्यावेळेस उपीटमध्ये थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम पाणीच वापरायचं आहे. त्यामुळेच मी गरम पाणी इथे करून घेतलेलं आहे आणि ते पाणी टाकत असताना एकदम जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. तर थोड्या प्रमाणामध्ये हळूहळू यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 वाटी रवा घेतला होता. 2 वाटी रव्यासाठी मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं. 1.5 ग्लास पाणी टाकून मी रवा झाकून ठेवला होता. फक्त 5 मिनटंच मी रवा झाकून ठेवला आणि 5 मिनटामध्ये रवा जो आहे तो व्यवस्थित फुगलेला आहे. व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. या उपीटमध्ये आपण शेंगदाणे टाकलेले नाहीत आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही इथे तळून शेंगदाणे टाकू शकता किंवा यामध्ये काही भाज्या देखील टाकू शकता. पण मी आज तुम्हाला आचारी स्टाईल, लग्नामध्ये नाश्त्याच्या वेळेस आचारी ज्या पद्धतीने उपीट बनवतो ना त्याच पद्धतीचं मी उपीट तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. हे उपीट खायला खूप चवदार लागतं आणि एकदम मऊसूद असं हे उपीट तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण ताटामध्ये उपीट वाढून घेऊ त्यावेळेस वरतून बारीक शेव टाकायची आणि लिंबू पिळायचं. खूपच मऊसूद आणि चवदार असं हे उपीट तयार झालेलं आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.